विश्व, काय बोलतोयस तू? हे पेड लागलंय का तुला? अरे पोलिसात जायचं असतं तर मी केव्हाच गेले असते, पण ते शक्य नाहीये. अगं पण का? कारण जयंत काहीही करू शकतो. अगं तुला इतका त्रास दिला, आणखी काय करणार आहे तो? विश्वा, तो काहीही करू शकतो. काहीही म्हणजे कोणालाही डांबून ठेवू शकतो, कुणाचाही गळा दाबू शकतो, त्याला मारू शकतो, अगदी जीवही घेऊ शकतो. काहीही करू शकतो. काय? हो विश्वा, हे सगळं एवढ्या खात्रीने सांगतेय कारण आज माझ्या आजीची जी काही अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त त्या जयंतमुळे. त्या जयंतमुळे माझी आजी आज कोमात. ही वेळेस बाहेर पडले तिथून म्हणून, नाहीतर विश्वा कदाचित आज माझे काहीतरी. विश्वा, आजीला जयंतचं सगळं सत्य समजलं होतं आणि म्हणून जयंत जानू, जयंतला त्याच्या कर्माची फळं मिळतील, पण मी आहे. मी आता कायम आहे. आणि हे विसरू नकोस की आपली मैत्री होती, आहे आणि कायम अशी राहणार. आणि प्लीज जानू, यापुढे माझ्यापासून काही लपवू नकोस. हो विश्वा, पण आता तुझ्यावर सईची जबाबदारी आहे, ही गोष्ट तू विसरू नकोस. अगं ती मी पार पाडणारच आहे, पण लग्नामुळे मैत्रीला मागे टाकलं मला जमणार नाही आणि मला ते पटतही नाही. जानू प्लीज, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवाय की तू मला पुढे सोडून जाणार नाहीस आणि आपली मैत्री फक्त माझ्या बाजूने नाही तर तुझ्या बाजूनेही तशीच आहे. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके हो ना, देवीने आपल्याला पुन्हा कौल दिलाय. लग्नाआधी देवीने तुम्हाला कौल दिला होता तेव्हा तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं हे मला माहितीच नव्हतं. पण आता नाही नाही नाही, हे शक्य नाहीये, अजिबात शक्य नाहीये. ठीक आहे, मग स्वतःच्याच हाताने काढून टाके मंगळसूत्र. बघितलंस ना देवी आहे, तिने कितीही नाकारलं तरी तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. चांगले मुलं अजून किती वेळ थांबायचं आपण? आता हे मी कसं सांगणार? एक काम कर ना, तूच वहिनीला जाऊन विचार. आई, अहो हे सगळं कशाला करताय तुम्ही? आणि आमटीला फोडणी कशाला घातली? मी घातली असती ना फोडणी. तुम्हाला बरं नाही हो, आराम करायचा ना. केला की भरपूर आराम, आता बरं वाटतंय मला. आणि औषधं सुरू आहेत की नाही, छान वाटतंय मला. अगं वीणा, तुला माहित नाही,
आता लक्ष्मीमध्ये डबल ताकद येणार आहे. है डबल ताकद हो. ती कशी काय म्हणजे एवढी ताकद एवढी एनर्जी येणार आहे कुठून? अरे तुला माहित नाही का की तुझी आई कौन सी चक्की का आटा खाती है? लक्ष्मी जरा सांग याला कि तुम कौन सी चक्की का आटा खाती हो? काय? अरे दळवी घरघंटी का आटा खाती है. अच्छा असं होय, दळवी चक्की. काय चाललंय? हा काय जोक आहे? आणि हा जोक मारायला बाबांनी एवढं पूर्वसूत्र रचलं? आणि काय झालं यांना फिदी फिदी असायला? काय देव जाणी. घरघंटीचा बिझनेस काढलाय म्हणे. हा संतोष जरा ऐक ना, मी काय म्हणतो, आजचा दिवस तू तिथे बसू शकतोस का प्लीज? का? मी रोज इथेच बसतो. रोज बसतोस ना दादा, मग एक दिवस बस ना माझ्यासाठी, भावनासाठी प्लीज. तू कुठे निघालास? जावई बापू, आज पण तुम्ही माझ्या लेकीला घेऊन नाही आलात? अगं नाही काकू, म्हणजे मी बाहेरच्या बाहेर आलेलो, पण मी तिला म्हणालो होतो की तू ये, पण ती ऐकतच नव्हती. मी काय म्हणतो काकू, तू कॉल करून बोलवतेस का भावनाला? तू कॉल केलास ना, भावना नक्की येईल बघच. ऐकताय ना तुम्ही? म्हणजे काय करतेस तिला फोन? लेकीपेक्षा जावई जास्त भेटतोय मला. चांगली कान उघडणी करते तिची. आले ये बात